आपलं नाव? माझं नाव स्वप्नील आहे. मी संविधान जागर अभियानामार्फत आलेलो आहोत. संविधानची संविधान मॅरेथॉन नेमकं वैशिष्ट्य काय आणि नेमकं काय मेसेज द्यायचा प्रयत्न आहे? अनेक मॅरेथॉन जे आयोजित केल्या जातात त्या मॅरेथॉनमध्ये स्पर्धा असतात, कॉम्पिटिशन असतात, प्राईज असतात. ही मॅरेथॉन आयोजित करण्याची भूमिकाच ही आहेत की आपल्याला आपला देश ज्या महापुरुषांनी बनवला, हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी बनवला, त्या सगळ्या महापुरुषांचा जागर करण्यासाठी, त्यांची आठवण पुन्हा एकदा करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची पुन्हा जागर करण्यासाठी या महाराष्ट्रामधले जे सर्व संत झालेले आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यासोबतच गाडगेबाबा महाराज यांचा विचारांचा पण जागर करण्यासाठी या सर्वांचा विचारांचा सार संविधानामध्ये आला आहेत आणि त्या संविधानासाठी आम्ही सगळे चालणार आहोत. त्यामुळे इतर मॅरेथॉनपेक्षा ही मॅरेथॉन पूर्णतः वेगळी आहे. किती लोक सहभागी होतील आणि काय आव्हान कराल नागपूरच्या जनतेला? आमचं आव्हान हे आहेत की या मॅरेथॉनमध्ये आमचा अंदाज आहे की आतापर्यंत 10,000 लोकांनी रजिस्ट्रेशन आमच्याकडे आलेलं आहेत आणि अजून मोठ्या प्रमाणात लोक विविध माध्यमांनी संवाद साधत आहेत. अजून 2-3 दिवस आमच्याकडे आहेत. आमची अंदाज आहे की अजून 10,000 लोक तरी वाढतील, तर मोठ्या संख्येने 20,000 ते 25,000 लोक या मॅरेथॉनमध्ये सामील होतील असं आम्हाला वाटतंय. आणि आमचं या नागपूरमधील संविधानप्रेमी आणि या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे की या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं. अशी एक चर्चा आहे की फक्त उत्तर नागपूरवासियांसाठीच ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे, कारण की 3.5 किलोमीटरचा जो तुम्ही ट्रॅक दिलेला आहे तो फक्त उत्तर नागपुरातच आहे असं काही आहे? नाही, तो उत्तर नागपूरसाठी तशी मॅरेथॉन नाही आहेत, ती पूर्ण नागपूरसाठी आहेत. आम्ही मोठ्या मॅरेथॉन घेणार होतो, पण बऱ्याच संविधानप्रेमी आणि देशप्रेमी नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण चालायचं आहे. तर त्यामुळे मग आम्ही त्या पद्धतीनं मार्ग निवडला आणि ही सर्व नागपुरातील लोकांसाठीची आहे. येत्या वेळेस 26 नोव्हेंबर संविधान दिनी हा मॅरेथॉन आयोजन व्हावं असं नागपूरकरांची इच्छा आहे. काही लोकांनी खंत व्यक्त केली. 26 नोव्हेंबर हा दिवस उत्कृष्ट असू शकतो. नक्कीच येत्या 26 नोव्हेंबरला हे जे अभियान आहे संविधान जागर अभियान, हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष सेलिब्रेट करण्यासाठीचं जागर अभियान आहे. तर त्यामुळे पुढच्या 26 नोव्हेंबरला नागपूरकरांच्या साथीनं यापेक्षा मोठी संविधान मॅरेथॉन आम्ही नक्कीच आयोजित करू. धन्यवाद. जय संविधान.